शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये फोनवरून 15 मिनिटं चर्चा। परभणी आणि इतर भाग शांत झाला पाहिजे, फडणवीसांसह पवारांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणात कोणीही सुटणार नाही, आरोपींवर कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। बीड हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका, खंडणी आणि बीड खुनातील आरोपी एकच, त्यामुळे खंडणीच्या सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा हा मकोका आम्हाला अमान्य, मनोज जरांगेंची मागणी। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा, आकाचा आकाही आता बिनभाड्याचा खोलीत जायला हवा, धाराशिवच्या मोर्चातून सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी। सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम, बीड हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, तर बीड जिल्ह्याला बदनाम करत नाही, आम्ही फक्त परळी पॅटर्न बद्दल बोलतोय, सुरेश धस यांचं प्रत्युत्तर। सोबत असलेल्या फोटोंमुळे आम्हाला किंमत मोजावी लागते, कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी, वाल्मिक कराड सोबतच्या नेत्यांच्या फोटोवरून अजित पवारांचं भाष्य। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील विधानसभा निवडणुकीत 225 आमदार निवडून आले, समझने वाले को इशारा काफी होता है, रामदास कदमांचं विधान। युद्ध जिंकले असले तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा, सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा, फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। ठाकरे गट पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार, संजय राऊतांची घोषणा, तर एकाकी लढवल्याशिवाय ताकद कळणार नाही, राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंतांचा विधान। ठाकरे गटानंतर काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत, संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनीही म्हणावं, मग आम्ही निर्णय घेऊ, वर्षा गायकवाड यांचं सूचक वक्तव्य। राष्ट्रवादीनं महापालिका निवडणुका स्वबळावर लढायला हव्या, भाजपसोबत लढणार असं वाटत असेल पण राजकारणात कुणी कुणाला विचारत नाही, नवाब मलिकांची प्रतिक्रिया। इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, मोहम्मद शमी पुन्हा संघात, सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेल उपकर्णधार असणार।